बैलपोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात बळीराजा शेतकऱ्याचा सर्वात महत्त्वाचा सण असतो। काल बैलपोळा पार पडला, पण संपूर्ण विदर्भात आज तान्हापोळा साजरा होत आहे। हा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी म्हणून विशेषतः तान्हापोळा साजरा केला जातो आणि आजच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला बालगोपाळाकडून छोटे छोटे लाकडी बैल सजवले जातात आणि गावातल्या मंदिरामध्ये एकत्रित होऊन लहान लहान मुले हा बैलपोळा हा सण साजरा करतात। या दिवशी लहान मुलांचा आनंद गगनात समावणारा नसतो। या दिवशी लहान मुलांना वडीलधाऱ्या मंडळींकडून भोजरा मिळतो व लहान मुलांना शेतकरी होण्याची प्रेरणा प्राप्त होते। आधुनिक वैज्ञानिक क्रांतीनंतरही बैल व बैलपोळ्याचे महत्त्व आजही आधुनिक पिढीला देखील जाणून आहे। म्हणूनच दिवसेंदिवस हा लोकप्रियता टिकून आहे। सावनेर शहरातील बहुतांश लोकांचा पारंपरिक व्यवसाय शेती हाच आहे, त्यामुळे सावनेर शहरात मोठ्या प्रमाणात शेतकरी राहतात। या शेतकऱ्यांच्या लहान लहान बालगोपाळांना मिळून शहरातील नक्षत्र कॉलनीतील गणेश मंदिराच्या प्रांगणात तान्हापोळ्याचे आयोजन करत असतात। तान्हापोळ्यानिमित्त शहरातील बालगोपाळ रंगीबेरंगी वस्त्र परिधान करत आपल्या लाकडी नंदीची सजावट व रंगरंगोटी करून मंदिराच्या परिसरात जमा झाले होते। यावेळी मोठी ज्येष्ठ मंडळी देखील उपस्थित होते। सावनेर शहराचे माजी नगरोपाध्यक्ष गोपाल घटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तान्हापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यांनी सर्व नंदींची पूजा करून सर्व सहभागी बालगोपालांना गोपाळ घटे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। यावेळी अनिल चौधरी, बाळू मेश्राम, नारायण कुकडे, अमर गमे, रोहन वानखेडे, अभय गांगलवार, अमोल गमे, सागर मोटे, वामन चांदवे व यादवराव ठाकरे आदी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती व बघणाऱ्या प्रेक्षक व पालकांनीही या ठिकाणी मोठ्या संख्येत हजेरी लावली।